तटकरे पटेल भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती का दिली नाही, सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेलांना सवाल। ज्या भेटीची माहिती सुनेत्रा वहिनींना द्यायची असते ती दिली जाते। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट ही राजकीय असते असं नाही, तटकरेंचं विधान। नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा पठण। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन। तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा। पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी राज ठाकरे यांची पोस्ट। वांगचुक यांच्या उपोषणात पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं, राज ठाकरे यांची मागणी। राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारातच। 3201 शाळा अजूनही अंधारात। 11,000 शाळांमध्ये वीज असूनही कार्यरत नाही। 23,855 शाळांत इंटरनेट नाही, संगणकही बंद। मराठवाड्यात 17,65,000 हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट। पावसानं दडी मारल्यामुळे पाण्याअभावी खरीपाची पिकं धोक्यात। पाण्याअभावी उगवलेली पिकंही धोक्यात। नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर। शिवराज मोटेगावकरनं 5 लाखात मिळवले होते केमिस्ट्रीचे प्रश्न। एनटीएचा पेपर सेट करणारे पॅनेल सदस्य PV कुलकर्णींना दिले 5 लाख असा आरोप। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता। नाले वेळेत साफ न केल्याचा समुद्र किनाऱ्याला बसलेला फटका। किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निळाशार समुद्र काळवंडला। विरारच्या अर्नाळा समुद्र किनारी भीषण दुर्घटना। आज सकाळी 4 अल्पवयीन मुलं समुद्रात वाहून गेली। दोघांना सुखरूप बाहेर काढलं तर इतर दोघांचा शोध सुरू। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर। काल अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला लोखंडी कड्यानं मारहाण, तर चर्चगेट विरार लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी।